की समजा डायटिशियनने सांगितलं असेल 1 वाटी भात खा, पण ती वाटी कुठली? प्रत्येकाच्या घरची वाटी वेगळी असते. जर मला अपेक्षित आहे छोटी वाटी 50 ग्रॅम, पण तुम्ही खाताय एक मोठी वाटी भात 100 ग्रॅम, तर एक्झॅक्टली कॅलरीज यात डबल होतात. तर कॅलरी रिक्वायरमेंट हे त्या व्यक्तीचं वय, एज, नंतर त्याचं वजन, उंची, नंतर त्याचं कामाचं स्वरूप म्हणजे बैठी स्वरूपाचं आहे का मेहनतीचं आहे, नंतर त्याचं जेंडर म्हणजे स्त्री आहे पुरुष आहे किंवा मेडिकल काही कंडिशन आहे, त्यावर हे डिपेंड करतं. त्यानुसार कॅलरी रिक्वायरमेंट काढल्या जातात आणि त्यानुसार आम्ही डाएट प्रिस्क्राईब करतो. त्याला आपण टेलर मेड डाएट म्हणतो. मग जसं एक साईजचे कपडे सगळ्यांना सूट होत नाही, त्याप्रमाणेच डाएट हा एकच सगळ्यांना सूट होत नाही. नमस्कार, माझं नाव डॉक्टर केदार पाटील आहे. आजचा हा डॉक्टॉकचा एपिसोड स्पेशल एपिसोड आहे मी म्हणेन, कारण या बाबतीत सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो आहे की डाएटद्वारे वजन कमी करणे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज सौ पूजा ज्ञाती आहेत. त्या MSc डायटेटिक्स या विषयात पारंगत आहेत. 17 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे या विषयातला. त्या बेरियाट्रिक सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहेत. तसेच आमच्या प्रिसाईज क्लिनिकमध्ये त्या गेले 10 वर्ष कार्यान्वित आहेत. तसेच पुण्यात त्या स्वतः इंडिपेंडंट प्रॅक्टिसही करत आहेत आणि डाएटद्वारे वजन कमी करणे ही त्यांची स्पेशालिटी आहे. तर या डॉक्टॉकच्या एपिसोडमध्ये खूप स्वागत. थँक्यू. तर सर्वप्रथम कंटेक्स्ट सेटिंगमध्ये मी म्हणेन की डाएटद्वारे वजन साधारणपणे किती कमी होतं? आयडियली डाएटने नुसतं आपण केलं तर महिन्याला साधारण 2 ते 4 किलो वजन अपेक्षित आहे कमी होणं, की आठवड्याला अर्धा ते 1 किलो यानुसार कमी होतं. वजनाच्या टोटल बॉडी वजनाच्या साधारण किती % हे वजन कमी होऊ शकतं? साधारण 10 ते 12% डाएटने आपण कमी करू शकतो. किती महिन्यापर्यंत हे वजन आपण कमी करू शकतो? हे आता डिपेंड करतं कुणाची रिक्वायरमेंट कशी आहे, पण जे एक सस्टेनेबल आपण म्हणतो वेट लॉस, तो साधारण 3 ते 6 महिने आपल्याला रिझल्ट दिसू शकतात त्याचा. डाएटला नेहमी लाईफस्टाईल चेंजेस आणि एक्सरसाइजचं प्रिस्क्रिप्शन ही तेवढंच गरजेचं आहे का फक्त डाएट सफिशियंट राहतो पेशंटसाठी? निश्चितचपणे डाएटसोबत आपल्याला एक्सरसाइज आवश्यक आहे आणि रादर मी तेच म्हणेल की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट तात्पुरती नसावी, त्याचं सातत्य असावं. तर जी एक चांगली जीवनशैली की ज्यामध्ये योग्य आहार आणि व्यायाम यांचा समावेश आहे, तर त्याने जास्त आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतात. हे असं का आहे? म्हणजे आपल्याला डाएटसोबत लाईफस्टाईल चेंजेस आणि एक्सरसाइज नेहमी आपण का ॲडवाईज करतो पेशंट्सना? तर नुसतं आपण समजा डाएट केलं, बऱ्याच वेळेस वाटतं की डाएट हे तात्पुरतं आहे. म्हणजे जसं ताप आला की आपण औषध घेतो आणि बरं होतं. तर लोकांमध्ये हा एक गैरसमज आहे की मी डाएट म्हणजे एक थोडा वेळ फॉलो करायचा आणि मग सोडून द्यायचा. तर तुम्हाला कुठलेही लाँग टर्म रिझल्ट्स हवे असतील, म्हणजे आपण म्हणू शकतो उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली, तर त्यामध्ये आहार आणि व्यायाम हे दोन्ही येतात. की फक्त एक तात्पुरतं न करता हे नेहमीसाठी आपण अंगी बाळगावं. या आपल्या पॉडकास्टचा मोर फोकस आहे की डाएटमध्ये काय करू नये आणि काय करावे. तर काय करू नये या ॲस्पेक्टकडे येताना पहिल्यांदा तर डाएटद्वारे वजन कमी करताना सर्वसामान्य माणसं किंवा लोक 3 मोस्ट कॉमन काय चुका करतात असं तुम्हाला सांगता येईल? आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवात हे लक्षात आलं आहे की मोस्टली लोक पहिली महत्त्वाची म्हणजे जेवण कमी करतात किंवा ज्याला आपण स्किपिंग मील्स म्हणतो, की ब्रेकफास्ट किंवा लंच स्किप करणं, ही एक सगळ्यात मोठी चूक म्हणू शकतो. दुसरी म्हणजे फक्त फोकस प्रोटीन्सवर देणं आणि फॅट्स किंवा कार्बोहायड्रेट्स बंद करणं. आणि तेवढंच दुर्लक्ष केलं जातं तो फॅक्टर म्हणजे तंतुमय पदार्थ, ज्याला आपण फायबर्स म्हणतो. तर या 3 मेजर मिस्टेक्स बरेच लोक करतात. या 3 चुका तुम्हाला थोडे अजून डिटेलमध्ये इलॅबोरेट करून किंवा डिटेलमध्ये सांगता येतील का? येस, निश्चितचपणे.
सगळ्यात महत्त्वाची मोठी मिस्टेक म्हणजे चूक म्हणू शकतो आपण, जे मला जाणवलं आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवात, तर लोक जेवण स्किप करतात किंवा जेवण वगळतात, ज्याला आपण मील स्किपिंग पण म्हणतो. बऱ्याच वेळा लोकांमध्ये हा समज असतो की मी जेवण स्किप केलं किंवा कमी खाल्लं तर माझं वजन कमी होईल. आणि याच्यात नेमकं काय होतं, आपण एक तर लोक नाश्ता स्किप करतात, दुपारचं जेवण थोडंफार घेतलं तर, आणि रात्री पोट भरून जेवतात. तर एक्झॅक्टली उलटं होतं की नाश्ता, आपण याला इंग्लिशमध्ये ब्रेकफास्ट म्हणतो. ठीक आहे, तर ब्रेकफास्ट म्हणजे काय, जो रात्रीपासून फास्ट झालेला असतो तो तोडायचा. आणि रिसर्चमध्ये पण हे सिद्ध झालं आहे की नाश्ता जर रोज आपण नियमितपणे केला त्याचे अनेक फायदे, आणि कालांतराने ते आपलं वजन मेंटेन करण्यासाठी पण तेवढंच उपयोगाचं आहे. पण आपण एक्झॅक्ट उलटं करतो की नाश्ता न करता रात्री जेवायचं, मग ते एक्स्ट्रा कॅलरीज या आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होतात, आणि त्या स्टोरेज म्हणजे फॅट्समध्ये स्टोअर होतं. तर इथे मला सगळ्यांना सांगू इच्छिते मी की जे कोणी डाएट ज्यांना करायचं आहे, तर सगळ्यात आधी तुम्ही नाश्ता सुरू करा, कुठलीही मील स्किप नका करू. ठीक आहे, थोडंफार काय तुम्हाला तुमच्या बॉडीनुसार रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही डाएटमध्ये त्याचा समावेश करावा. नंतर सेकंड मिस्टेक म्हणू शकतो आपण की लोक पूर्ण फॅट्स बंद करून टाकतात की मी आता डाएटिंगवर आहे, मी तेल बंद केलं, तूप बंद केलं. तर यांना पण मी सांगू इच्छिते की पूर्ण जेव्हा आपण फॅट्स आहारातनं काढून टाकतो तेही योग्य नाही, कारण जे काही फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहे ADE तेही आपल्याला मिळत नाही जेव्हा आपण फॅट्स पूर्ण बंद करतो, किंवा जे इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आहे जे आपल्या ब्रेनसाठी आवश्यक आहे, नर्वस सिस्टमसाठी आहेत, तेही मिळत नाही. त्यामुळे ते फॅट्सही पूर्ण बंद करणं योग्य नाही. तर योग्य प्रमाणात तुम्ही त्याचाही समावेश करा. आणि अजून एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स. आजकाल ट्रेंड आहे की फॅट्स नाही, कार्बोहायड्रेट्स नाही, फक्त फोकस प्रोटीन्स. तर नाही, आपल्याला कार्बोहायड्रेट्सही आवश्यक आहे. कार्बोहायड्रेट्समध्ये 2 प्रकार असतात, एक सिम्पल कार्बोहायड्रेट्स आणि एक कॉम्प्लेक्स. आता सिम्पल म्हणजे काय, तर साखर, मध, गूळ ह्या गोष्टी आहेत की ज्यातनं फक्त एम्प्टी कॅलरीज मिळतात, बाकी न्यूट्रिशन नाही मिळत, तर ते बंद करणं आवश्यक आहे. पण या व्यतिरिक्त जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे, ज्याला आपण तंतुमय पदार्थ म्हणतो, तर त्यांचा तेवढाच शरीरात समावेश आवश्यक आहे. तर का, तर आमच्या भाषेत आम्ही यांना मॅजिकल फूड पण म्हणतो, कारण काय, ते वजन कमी करण्यासाठी मदत करतात. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल असेल तर कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते, शुगर नियंत्रणात ठेवण्यात मदत होते, आणि मेन म्हणजे सॅटायटी फॅक्टर. जेव्हा आपण हे फायबर्स खातो तर आपल्याला पोट भरल्याचं फिलिंग येतं, आणि ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. आता हे फायबर्स कशातनं मिळतात, तर आपल्या पालेभाज्या, पूर्ण फळं, हे कार्बोहायड्रेट्सच आहे. तर यांचा उलट आपण आवर्जून आहारात समावेश करायला हवा. या बोलण्यातून मला अजून एक लक्षात येते की बरेच लोक टोटली एकदम क्रॅश डायटिंगला जातात. म्हणजे आपल्या जे मेडिकल टर्मिनॉलॉजीला म्हणलं तर व्हेरी लो कॅलरिक डाएट हे बरेच लोक स्वतःहून करतात. तर ह्या क्रॅश डायटिंगचा शरीरावर काय परिणाम होतो? एक तर जेव्हा तुम्ही क्रॅश डाएट करता तेव्हा तो डाएट हा खूप रिस्ट्रिक्टेड असतो, त्याच्यातनं योग्य न्यूट्रिशन आपल्याला मिळत नाही, किंवा पौष्टिक घटक जे आपण म्हणतो ते मिळत नाही, आणि तात्पुरतं ते वजन कमी करतं. पण जेव्हा तुम्ही नॉर्मल खायला लागता तेव्हा तुमचं वजन वाढतं. आणि कुठलंही क्रॅश डाएट किंवा कमी खाल्लं तर त्याचा आपल्या बॉडी मेटाबॉलिझमवर परिणाम होतो, आणि मेटाबॉलिझम स्लो डाऊन होतो. त्यामुळे वजन म्हणजे त्याचा काही जास्त फायदा होत नाही आपल्याला. याच अनुषंगानं मी विचारेन की खूप कमी खाल्ल्यानं किंवा क्रॅश डायटिंग केल्यानं शरीराच्या मेटाबॉलिझमवर किंवा शरीरावर काय परिणाम होतो? जे बॉडी मेटाबॉलिझम आहे ते स्लो डाऊन होतं, आणि त्याचा आपल्याला एवढा फायदा होत नाही वजन कमी करण्यासाठी. जेव्हा आपण एखादं क्रॅश डाएट करतो ते एक तर रिस्ट्रिक्टेड असतं, त्यामधनं आपल्याला न्यूट्रियंट्स पूर्ण मिळत नाही, जे आपल्याला रोजच्या रिक्वायरमेंट असते न्यूट्रियंट्सची, पौष्टिक घटकांची, ती या क्रॅश डाएट किंवा कमी खाल्ल्याने मिळत नाही. आणि याचा इफेक्ट असा ओव्हरऑल आपलं मेटाबॉलिझम स्लो डाऊन होऊन जातं. मग त्यामुळे आपल्याला लिथार्जी येते, आळशीपणा वाटतो, आणि वजनही त्याने काय म्हणजे जो गोल असतो की वजन कमी करायचं ते अचीव होत नाही. प्रेक्षकांना मी सांगू इच्छिन की बेझल मेटाबॉलिक रेट हा एक बेसिक रिक्वायरमेंट असते बॉडीची,
आपले ज्या सर्व प्रक्रिया चालू असतात, हृदय काम करते, मेंदू काम करतो, फुफ्फुस काम करतात, किडनी काम करते, याच्यासाठी इंधन लागतं आणि एक बेसिक मेटाबॉलिझम हा शरीरात चालू असतो. तर खूप कमी खाल्ल्यानं हा बेझल मेटाबॉलिक रेट कमी होतो आणि त्यामुळं वजन कमी व्हायची प्रक्रियाही कमी होऊन जाते. यू कॅन करेक्ट मी इफ आय एम रॉंग. येस येस, करेक्ट, एकदम बरोबर आहे. अजून एक आपण ट्रेंड आता बघतो मॉडर्न लाईफस्टाईलमुळं, की रात्री उशिरा जेवण केलं जातं, काम संपवून घरी उशिरा येतात लोक आणि उशिरा जेवण होतं. त्यामुळं बॉडीच्या मेटाबॉलिझमवर काय परिणाम होतो किंवा दुष्परिणाम काय होतो? ओके, साधारणतः आपल्याला अन्न पचण्यासाठी 6 ते 7 तास लागतात. जेव्हा तुम्ही उशिरा जेवण करता तर ही डायजेशनची जी प्रोसिजर आहे ती पूर्ण होत नाही आणि हे जे अन्न आहे ते आपल्या आतड्यांमध्ये साठून राहतं. ठीक आहे, आणि जेवण करून आपण झोपतो. ठीक आहे, मग हे जे अन्न आतड्यांमध्ये साठलेलं आहे ते तिथे फर्मेंट होतं आणि मग त्यामुळे गॅसेस होणं, पोट गच्च भरल्यासारखं वाटणं किंवा पित्त होणं असे त्रास उद्भवतात. त्यामुळे झोप आणि रात्रीचं जेवण यामध्ये कमीत कमी 2 तासांचं अंतर असावं, म्हणजे आपली डायजेशनची प्रोसिजर पण व्यवस्थित पूर्ण होते, थोडा बॉडीला ब्रेक पण मिळतो आणि त्याचा आपल्या शरीराला फायदाही होतो. बरं, आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की सामान्य चुका काय आहेत आणि डाएटमध्ये काय करू नये. पण एखाद्याला वजन कमी करायचं आहे आणि त्याला डाएट करून वजन कमी करायचं आहे, तर ही डाएट करण्याची प्रक्रिया किंवा डाएटद्वारे वजन कमी करायच्या प्रक्रिया म्हणलं तर ही आदर्श प्रक्रिया साधारणपणे कशी असावी? अच्छा, तर सगळ्यात आधी आपण कुठलंही क्रॅश डाएट न करता बॅलन्स डाएट मी सजेस्ट करेन, आणि तेही पर्सनलाइज किंवा आपण ज्याला म्हणतो की टेलर मेड डाएट. आता जेव्हा पेशंट किंवा आमच्याकडे लोक येतात की वजन कमी करायचं आहे, तर त्याच्यात आम्ही सगळ्यात आधी त्यांचं कॅलरी रिक्वायरमेंट काढतो. आता हे कॅलरी रिक्वायरमेंट कसं काढलं जातं, तर कॅलरी रिक्वायरमेंट हे त्या व्यक्तीचं वय, एज, नंतर त्याचं वजन, उंची, नंतर त्याचं कामाचं स्वरूप म्हणजे बैठी स्वरूपाचं आहे का मेहनतीचं आहे, नंतर त्याचा जेंडर म्हणजे स्त्री आहे पुरुष आहे किंवा मेडिकल काही कंडिशन आहे, त्यावर हे डिपेंड करतं. त्यानुसार कॅलरी रिक्वायरमेंट काढल्या जातात आणि त्यानुसार आम्ही डाएट प्रिस्क्राईब करतो. त्याला आपण टेलर मेड डाएट म्हणतो. म्हणजे जसं एक साईजचे कपडे सगळ्यांना सूट होत नाही, त्याप्रमाणेच डाएट हा एकच सगळ्यांना सूट होत नाही. प्रत्येकाचा आहार हा वेगळा असतो. आता आपण जसं बघितलं, सांगायचं झालं तर एका घरात 2 समजा भावंड असेल, अगदी सख्खे जुळे पकडा तुम्ही, तर एक असं एकदम बारीक आणि एकाचं व्यक्तिमत्व असतं स्थूल. असं का, तर हे तुमच्या बॉडी मेटाबॉलिझमवर पण डिपेंड असतं. त्यामुळे तुमचं जर सख्ख्या भावांमध्ये एवढा डिफरन्स असतो तर प्रत्येक व्यक्तीचं तर हे वेगवेगळंच असणार. तर त्यानुसार तुम्ही तुमच्या बॉडीला जे सुटेबल आहे तसं तुम्ही आहार तज्ज्ञांकडनं बनवून घ्यायला पाहिजे तुमच्या स्पेसिफिक कॅलरी रिक्वायरमेंटनुसार. तर कुठलंही याच्यात आपण सोशल मीडिया किंवा तुला दिलं आहे ते मी पण करतो मग माझं पण वजन कमी होईल, तर हा प्रकार टाळावा. एखाद्यानं डाएट फॉलो करायचं म्हणजे हे साधारण किती दिवस फॉलो करणं अपेक्षित आहे आणि त्याचा फॉलोअप साधारण तुम्ही कसं ठेवता? साधारण फॉलोअप हा 15 दिवस ते 1 महिना, परत त्या व्यक्तीवर डिपेंड आहे त्यांना किती वजन कमी करायचं आहे. आणि याच्यात आम्ही तेच शिकवतो की एक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, की हे तात्पुरतं नसावं, तर हे पूर्ण आयुष्यभरासाठी तुमचं असावं. त्यानुसार सस्टेनेबल वेट लॉस आम्ही म्हणतो, की जे वजन कमी झालं आहे ते परत वाढू नये, त्या अनुषंगाने आम्ही त्यांना बाकी सवयी पण शिकवतो म्हणजे डाएट प्लॅनमध्ये. सो 3 महत्त्वाचे मुद्दे तुम्ही यात म्हणलात, की पर्सनलाइज्ड असायला पाहिजे, त्याचा गोल ओरिएंटेशन त्यांचं सेट असणं गरजेचं आहे आणि तो फॉलोअपसुद्धा त्यांनी ठेवणं गरजेचं आहे, प्लस लाईफस्टाईल चेंजेस आणि एक्सरसाइज पण करणं गरजेचं आहे. पुढच्या मुद्द्याकडे येताना मी म्हणेन की तुम्ही सोशल मीडियाचं म्हणलात की बऱ्याच वेळेस आपण बघतो की सोशल मीडियावर एकदम कॉन्ट्रास्टिंग ओपिनियन्स आहेत. कोणी म्हणते की दर 2 तासांनी खावा, कोण म्हणते दिवसातून 2दा खावा. तर डाएटमध्ये असं वेगळं काय आहे की बाबा एवढे कॉन्ट्रास्टिंग ओपिनियन्स आहेत आणि सोशल मीडियाच्या या ॲडवाईसबद्दल तुमचं काय मत आहे? तेच इथे परत सांगू इच्छिते की डाएट हा
प्रत्येकाचा म्हणजे सब्जेक्टिव्ह असतो, पर्सनलाइज असतं, की एकच गोष्ट ही सगळ्यांना सूट होत नाही. कदाचित तुम्हाला 2 वेळा खाल्लं तर तुम्हाला बरं वाटेल, तुमचं वजन कमी होईल. पण ते माझ्यासाठी 2 वेळा मी खाल्लं तर मला पित्त उद्भवेल, ॲसिडिटी होईल. त्यामुळे आपल्याला काय सूट होतं हे तुम्ही तज्ज्ञांकडनं समजून घ्यायला हवं आणि त्यानुसार फॉलो करायला हवं. आता ह्याच्यात विषय निघाल्याचं ते अजून एक ट्रेंड आहे की पाणी. बऱ्याच वेळा सोशल मीडियावर सांगितलं जातं की 3 लिटर पाणी प्या. सर्वसाधारणपणे सगळ्यांना सांगण्यात येतं. तर मला इथे सांगू असं वाटतं की 3 लिटर हे सगळ्यांसाठीच नसतं. जर तुम्हाला काही किडनीचा विकार आहे किंवा हृदयाचा काही विकार आहे तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा की पाणी किती योग्य आहे तुमच्यासाठी. आणि सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही पाणी आपलं बरोबर आहे का नाही हे तपासण्यासाठी तुम्ही तुमचा लघवीचा रंग बघू शकता. ते एकदम लाईट पाण्यासारखं असेल तर तुमचं वॉटर इंटेक जे आहे, पाण्याचा इंटेक, ते बरोबर आहे. आणि जर डार्क रंगाची असेल तर ते पाणी कमी पडतं आहे. त्यामुळेच सांगते की आहार, पाणी हे सगळं वैयक्तिक असतं. असं सोशल मीडियावर भरोसा ठेवणं योग्य नाही. आपण चुका बघितल्या, आपण डाएट कसं फॉलो करायला बघितलं, पण बऱ्याच वेळेस असंही होतं की लोक बरेच प्रकारचे डाएट फॉलो करतायत, वर्षानुवर्ष करतायत, पण वजन कमी होत नाही. तर याला आपण मेटाबॉलिझम किंवा हार्मोन्सच्या दृष्टिकोनातून किंवा वैद्यकीय दृष्टिकोनातून आपण हे कसं बघतो की वजन का कमी होत नाही डाएट करूनही? अच्छा, तर याच्यात 2 गोष्टी येतात. पहिला ॲस्पेक्ट येतो की तुम्ही डाएट कुणाकडनं घेतला. बऱ्याच वेळा काय होतं की लोक जिममध्ये जातात, मग जिम ट्रेनरकडनं घेतात किंवा जसं सोशल मीडियावर आहे किंवा तुझा डाएट मला दे, ह्याही गोष्टी होतात. तर हे एक बघावं की तुम्ही कुणाकडनं डाएट घेतला आहे. सेकंड, जरी तुम्ही आहार तज्ज्ञांकडनं डाएट घेतला असेल तरी त्याच्यात एक पोर्शन साईज प्रकार म्हणतो आम्ही, की समजा डायटिशियनने सांगितलं असेल 1 वाटी भात खा, पण ती वाटी कुठली? प्रत्येकाच्या घरची वाटी वेगळी असते. जर मला अपेक्षित आहे छोटी वाटी 50 ग्रॅम, पण तुम्ही खाताय एक मोठी वाटी भात 100 ग्रॅम, तर एक्झॅक्टली कॅलरीज या डबल होतात. त्यामुळे हवं तर गोल मिळत नाही, वेट लॉस होत नाही. आणि बाकी दुसरा ॲस्पेक्ट ह्याच्यात असा येतो की तुमचं बॉडी मेटाबॉलिझम, तुमचं हार्मोन्स आणि तुम्ही गोल काय सेट करता. जर तुमचं वजन, जसं मी सुरुवातीलाही सांगितलं की एक डाएट एक्सरसाइज मिळून आपण आपलं जे बॉडीचं वजन आहे त्याच्यात 10 ते 12% कमी करू शकतो. पण जर तुमचं वजन त्याच्यापेक्षाही जास्त असेल आणि तुम्हाला वजन कमी करायचं आहे, म्हणजे एखाद्याचं वजन 150 किलो आणि त्याने गोल ठेवला 6 महिन्यात मला 90वर यायचं आहे, तर हे नुसतं डाएट आणि एक्सरसाइजने अशक्य आहे. तर ह्याच्यासाठी एक सर्जरी ऑप्शन असतो, वेट लॉस सर्जरी. तेही आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडनं सल्ला घेऊन त्यानुसार आपण करावं. आणि तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट आहातच. तर वेट लॉसचं थोडक्यात डाएट इतरत्र सांगायचं झालं तर डाएट आहे, एक्सरसाइज आहे, लाईफस्टाईल चेंजेस हा मुख्य गाभा सगळ्या ट्रीटमेंटमध्ये राहतोच. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं मेडिसिन्सचा एक ऑप्शन असतो ज्याने एक 10 ते 15% वजन कमी होऊ शकतं. आणि याच्या व्यतिरिक्त बेरियाट्रिक सर्जरी नावाची शस्त्रक्रिया आहे ज्यांनी साधारण 25 ते 30% वजन कमी होऊ शकतं. आपण आता पुढच्या ॲस्पेक्टकडे जेव्हा वळतो आहे तर डायटिशियनद्वारे डाएट रिलेटेड सल्ला हा लोकांनी कधी घ्यावा आणि कोणत्या डायटिशियनकडनं घ्यावा? अच्छा, जेव्हा आपण डाएट सुरू करतो तेव्हा मला वाटतं प्रत्येकाने हे योग्य रजिस्टर्ड डायटिशियनकडनंच सल्ला घ्यायला हवा, कारण तो ऑथेंटिक असतो. जेव्हा डायटिशियनकडे लोक येतात त्यावेळेस डायटिशियन असं नाही की आले आणि डाएट बनवून दिला. ते जेव्हा येतात तेव्हा डायटिशियन प्रॉपर त्यांचं न्यूट्रिशनल असेसमेंट करते की तुम्ही आलात, तुमचं काय हिस्ट्री आहे का, मागच्या 6 महिन्यात 1 वर्षात वेट गेन, वेट लॉस हिस्ट्री आहे का, तुमच्या खायच्या सवयी कशा आहेत. तुम्ही म्हणजे एखादा जर लोकल आहे आणि त्यांना उगाच फॅन्सी आयटम देणं हे चुकीचं आहे. तर तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा प्रकारच्या आहेत ते बघितलं जातं. डिटेलमध्ये त्यांचा डाएट रिकॉल घेतला जातो आणि त्यानुसार डाएट हा बनवून दिला जातो. आणि त्याच्यातही कॅलरी काउंटिंग केलं जातं, नुसतंच असं नाही की देऊन टाकलं. त्यामुळे जेव्हा पण कधी आपण डाएटला सुरुवात करतो निश्चितचपणे तुम्ही तज्ज्ञ रजिस्टर्ड डायटिशियनचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. थोडक्यात क्वालिफाईड डायटिशियन ज्यांचं 3 ते 5 वर्ष ट्रेनिंग झालेलं आहे याच्यात, आणि रजिस्टर्ड डायटिशियन ही एक बेसिक रिक्वायरमेंट आहे जे याचा उचित सल्ला देतात. आता बऱ्याच पेशंट्स तुमच्याकडेही डायरेक्ट येत असतील डाएट रिलेटेड, पण
अशा कोणत्या पेशंट्सना तुम्ही आधी मेडिकल ओपिनियनसाठी पाठवता किंवा कोणत्या लोकांनी आधी डॉक्टर्सना भेटल्यानंतर डाएट रिलेटेड सल्ला घेऊन पुढची ट्रीटमेंट घ्यावी? जर तुम्हाला काही मेडिकल कंडिशन्स असेल, बरेच काही प्रॉब्लेम्स असतात, हार्ट प्रॉब्लेम, डायबिटीज बेसिकली, आणि त्यानुसार डॉक्टरांना आम्ही पाठवतो, म्हणजे पेशंट असेल तसा तर आम्ही पण रिकमेंड करतो की तुम्ही आधी एकदा डॉक्टरांना दाखवा आणि त्यानंतर या, किंवा ब्लड टेस्ट बघितल्या जातात, त्यांचे जे रिपोर्ट्स आहे त्यानुसार ते डॉक्टरांना विचारून ते काही टेस्ट आवश्यक असतील तर ते करायला लावतो आणि त्यानुसार आम्ही ते रिपोर्ट्स वगैरे बघून डाएट देतो. म्हणजे थोडक्यात जेव्हा आजार असतात आणि अनकंट्रोल्ड आजार असतात स्पेशली, तर त्यावेळेस त्या आजारांचं उचित मूल्यमापन करून मग हे डाएट आणि वेट लॉस आणि पुढच्या काही, कारण काही जर अनकंट्रोल्ड आजार असतील तर कितीही डाएट केलं किंवा मेडिसिन्स घेतले तर जोपर्यंत तो आजार कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत वजन कमी होणार नाही. त्यामुळं असे अनकंट्रोल्ड आजार जेव्हा असतात तेव्हा हे उचित राहतं की मेडिकल ॲडवाईस घेतल्यानंतर डाएट फॉलो करावं. आणि बऱ्याच वेळा काही औषधांची रिॲक्शन पण असते फूड बरोबर, ज्याला आम्ही फूड ड्रग न्यूट्रिएंट इंटरॅक्शन म्हणतो, तर ते आम्ही डॉक्टरांकडनं म्हणजे करून घेतो की काय औषधं वगैरे चालू आहे, त्यानुसार आहारात काही चेंजेस हवे असेल तर ते डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट पण करतो. आपण बघितलं डाएट रिलेटेड ॲस्पेक्ट्स आणि मेडिकल ॲडवाईस कधी घ्यावा, तर बऱ्याच वेळेस खाणं हे इमोशनलसुद्धा राहतं किंवा मानसिक काही इश्यूजमुळं सुद्धा ओव्हर ईटिंग होतं. तर सर्वप्रथम बोलायचं झालं तर क्रेविंग्स, आता आपण बघतो स्वीट क्रेविंग लोकांना असतं की मला गोड खाल्ल्याशिवाय जमतच नाही, रोज एखादं काहीतरी गोड खावं. तर या क्रेविंग्सनं कसं मॅनेज करावं? तर जेव्हा आपल्या क्रेविंग्स होतात त्यावेळेस मी म्हणते की सगळ्यात आधी तुम्ही तुमचं प्रोटीन इनटेक आणि हायड्रेशन चेक करा. म्हणजे हायड्रेशन म्हणजे पाण्याचा इनटेक किती होतं. कधी कधी पाणी कमी पिल्यामुळे पण किंवा प्रोटीन्स बॉडीमध्ये जेवढे आवश्यक आहे तेवढे न मिळाल्यामुळे पण हे स्वीट क्रेविंग्स होतात. तर जेव्हा कधी असं स्वीट क्रेविंग होतात त्यावेळेस आधी एक ग्लास पाणी प्या, म्हणजे ते थर्स्ट आहे का भूक आहे आणि नक्की स्वीट क्रेविंग आहे का हे लक्षात येतं. आणि प्रोटीन्सही योग्य घ्या, त्याने आपोआप आपली स्वीट क्रेविंग्सही कमी होते. बऱ्याच वेळेस मला वाटतं हे मायक्रोन्युट्रिएंट डेफिशियन्सीजमुळे सुद्धा सेलेनियम, झिंक किंवा इतर काही गोष्टींमुळे सुद्धा क्रेविंग्स होतं. तर जे खाणं जे आहे ते जर पूरक राहिलं, पोषक राहिलं तर बऱ्याच वेळेस हे क्रेविंग्स पण कमी होऊन जातात. स्ट्रेस ईटिंग नावाचा हा प्रकार एक आहे की काही ताणतणाव आला, खूप खाल्लं गेलं, समजलंच नाही आपण किती खाल्लं आहे, किंवा बिंज ईटिंग हे जे प्रॉब्लेम्स आहेत. तर अशा कंडिशन्समध्ये या पेशंट्सनी कोणाचा सल्ला घ्यावा आणि या स्ट्रेस ईटिंगला पण काय जनरली ॲडवाईस केलं जातं? स्ट्रेस ईटिंगमध्ये मोस्टली आपलं होतं तेच की खूप जास्त खाण्यात येतं आणि याच्यात पॅकेट फूड्सवर जास्त भर दिला जातो, किंवा जसं स्वीट्स आहे, आईस्क्रीम्स आहे, चॉकलेट्स आहे, तर यामध्ये मोस्टली ह्या एम्प्टी कॅलरीज मिळतात. किंवा जर पॅकेट फूड असेल तर त्याच्यात सॉल्ट, शुगर कंटेंट खूप जास्त असतो आणि ती बनवण्याची जी प्रक्रिया असते ती आपल्या शरीरासाठी खूप घातक असते. आणि कधी कधी असं होतं की हे लोक खातात, मग त्यांना परत वाईट वाटतं की अरे मी का खाल्लं, एका इन्सिडन्समुळे मी खूप खाल्लं. मग हे लोक 2 दिवस खाणार नाही, उपाशी राहतात, मग परत चिडचिड होते, मग परत एक्स्ट्रा खाल्लं जातं, इमोशनल ईटिंग होतं. तर एक पूर्ण हा आपण ज्याला म्हणतो ना एक चक्र आहे, त्याच्यात अडकलं जातं. तर यासाठी पण तुम्ही निश्चितपणेच आहार तज्ज्ञांकडे जा, ते तुम्हाला योग्य ते ऑप्शन्स सांगतील की जेव्हा इमोशनल ईटिंग आहे तेव्हा पण तुम्ही काय खाऊ शकता, किंवा स्वीट क्रेविंग्स होत आहे तेव्हा काय खाऊ शकता. तसे ऑप्शन्स दिले जातील आणि त्यानुसार तुमचं डाएट हे योग्य होईल. स्ट्रेस आणि लॅक ऑफ स्लीपसुद्धा एक कारण आहे जे वेट गेन किंवा वेट लॉस होण्यापासून ह्याचं प्रमाण कमी राहतं. जर स्ट्रेस असेल आणि झोप कमी पुरी होत असेल तर मला वाटतं ते ह्या 2 ॲस्पेक्टसुद्धा त्यांनी ज्यांना वजनाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आन्सर करणं गरजेचं आहे. तुम्ही मगाशी बोलताना याचा उल्लेख केला की पर्सनलाइज डाएट किंवा पर्सनलाइज डाएट प्लॅन म्हणजे नक्की काय आहे आणि तो कसा दिला जातो, त्याच्यात एक्झॅक्टली काय केलं जातं? तर जसं मी सांगितलं की पर्सनलाइज डाएट प्लॅन म्हणजे जेव्हा व्यक्तीनुसार आम्ही डाएट प्लॅन करतो की त्याला किती कॅलरी रिक्वायरमेंट आहे. मी मगाशी सांगितलं की कॅलरी रिक्वायरमेंट आम्ही कसं काउंट करतो, किती त्याच्यात फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात.
प्लस आम्ही त्यांचे ब्लड रिपोर्ट्स बघतो किंवा कधी पेशंट येतो त्यावेळेस आम्ही काही गोष्टी ऑब्झर्व पण करतो, जसं त्यांचं स्किन टोन कसं आहे, नखं कशी आहेत, केस कशा आहेत, यावरनं जे मायक्रोन्यूट्रियंट आहे त्यांची त्याला डेफिशियन्सी आहे का नाही हे या गोष्टी लक्षात येतात. तर त्या सगळ्यांवर बेस करून आम्ही त्यांना डाएट ॲडवाईस करतो. आणि परत डाएट ॲडवाईस करताना त्यांचं खाण्याची पद्धत बघितली जाते की व्हेजिटेरियन आहेत, नॉन व्हेजिटेरियन आहेत किंवा कुठे राहत आहे, त्यानुसार जे लोकल सीझनल फ्रूट्स आहेत ते इन्क्लूड केले जातात किंवा ज्या बेसिक गोष्टी की ज्या त्यांना सहज शक्य आहे त्यांच्या घरात राहून पण ते डाएट करू शकतात. आधी तर लोकांना असं वाटतं की डाएट म्हणजे खूप काहीतरी फॅन्सी खायचं आहे किंवा एकदम बॉईल खायचं आहे, तशी गरज नसताना त्यांच्यानुसार त्यांच्यासाठी आम्ही डाएट प्लॅन तयार करून देतो. तर हे आणि त्याच्यात कॅलरी काउंटिंग हा खूप महत्त्वाचा विषय असतो. मग अशी बोलताना आपला उल्लेख आला या गोष्टीचा कॅलरी काउंटिंग. तर कॅलरी काउंटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय हे सामान्य प्रेक्षकांना समजेल या भाषेत तुम्हाला थोडं सांगता येईल का? कॅलरी काउंटिंग म्हणजे आपण एखादा पदार्थ खातो तर त्याच्यातनं आपल्याला किती कॅलरीज मिळतात हे महत्त्वाचं आहे, त्याला म्हणतो. म्हणजे समजा आपण बोलता बोलता एक मूठभर शेंगदाणे खाल्ले, ठीक आहे, आपल्या लक्षात येत नाही, पण सहज आपण 100 कॅलरीज खाऊन घेतो. तर ह्याच्यासाठी आम्हाला ते काउंटिंग करावं लागतं की प्रत्येक पदार्थांना आपल्याला किती कॅलरीज मिळतात आणि बाकी न्यूट्रियन्स किती मिळतात. तर या गोष्टीला आम्ही कॅलरी काउंटिंग म्हणतो. म्हणजे थोडक्यात कोणता पदार्थ आहे त्याचा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आणि कॅलरिक व्हॅल्यू किती आहे आणि ती किती प्रमाणात खाल्ली आहे याचा आपण ठोकताळा किंवा एक सम मेजर करतो, त्याला आपल्याला कॅलरी काउंटिंग म्हणता येऊ शकतं. तर आत्तापर्यंत आपण डिस्कस केलेलं आहे की डाएटमधल्या काय चुका असतात किंवा पर्सनलाइज डाएट प्लॅन म्हणजे काय, तो डाएटची प्रक्रिया कशी असायला पाहिजे. काही रॅपिड फायर क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारणार, थोडक्यात उत्तरं त्याची द्यायची आहेत. चीट डे, जेव्हा एखादा माणूस चीट डे ठेवावा का नाही ठेवावा डाएट प्लॅनमध्ये? नाही, चीट डे नाही, चीट मील एखाद्या वेळेस चालू शकतं, पूर्ण दिवस नाही. बऱ्याच वेळेस लोक वजन कमी करायच्या प्रक्रियेत जेव्हा असतात तर रोज वजन चेक करतात, ते योग्य आहे का नाही योग्य? अयोग्य आहे. रोज वजन चेक नको करायला. का नाही करायला पाहिजे? रोज वजन चेक केलं तर वजनातला फरक हा लक्षात येत नाही आणि मग एक कुठेतरी डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन येतं. तर आयडियली तुम्ही 8 ते 15 दिवसांनी वजन चेक केलं त्याच्यात व्हेरिएशन दिसेल आणि एक मनाला पण सायकोलॉजिकल फॅक्टर इथे खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही ॲडवाईस करतो की रोज वजन चेक नाही करायचं. एक डाएटची सवय जी लोकांनी त्वरित बंद करावी. सोशल मीडिया इन्फ्लुएन्स, जे सोशल मीडियावर ॲडवाईस देतात की असं करा त्याने वजन कमी होईल, तर ते बघून डाएट फॉलो नका करू. एक डाएटची सवय जी लोकांनी आजपासून चालू करावी. रोज एक फळ खाणं. इंटरनेट बेस्ड डाएट प्लॅन का पर्सनलाइज डाएट प्लॅन विच इज बेटर? निश्चितचपणे पर्सनलाइज डाएट प्लॅन जे तुमच्यासाठी बनवलेलं आहे. तर आपण या पॉडकास्टमध्ये डाएट रिलेटेड काही ॲस्पेक्ट्स आपण टच करून चर्चा केलेली आहे. तसा हा विषय फार मोठा आहे, त्याच्याबद्दल समज गैरसमज बरेच आहेत. तर जे लोक डाएट करतात वजन कमी करण्यासाठी, त्यांना तुम्हाला टेक होम मेसेज किंवा एक संक्षिप्त स्वरूपातला मेसेज काय सांगता येईल? आहार हा कधीच तात्पुरता नसावा, तो आपल्या एक सवयीचा भाग असा, म्हणजे रोज सातत्याने तुम्ही फॉलो करायला हवा की तात्पुरतं नको. आणि आहाराबरोबरच तुम्हाला व्यायामाची जोड हवी, त्याच्यासोबत तुमची झोप पुरेशी आहे का नाही, पाण्याचा इंटेक कसा आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं आहे. तर या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण बघायला हव्या आणि त्यांचा ताळमेळ घातला तर निश्चितचपणे आपलं आरोग्य उत्तम राहील. आपण थोडक्यात म्हणू शकतो की या 4 गोष्टी या उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आणि यात अजून एक महत्त्वाचं की जेव्हा तुम्ही डाएट फॉलो करता त्यावेळेस तुम्ही आहारतज्ञ किंवा डायटिशियनकडनं सल्ला घेणं महत्त्वाचं आणि ते फॉलो करून तुम्ही सुरुवात करू शकता. नक्कीच. तर या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा केलेली आहे की डाएटद्वारे वजन कमी करण्याची प्रक्रिया कशी असायला पाहिजे, डाएटमधल्या चुका आणि डाएट हे फॉलो करताना कसं केलं जावं. तर या पॉडकास्टसाठी तुम्ही वेळ काढून आल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू.